अहो दादा, वर्ष म्हणजे तुम्हाला काय सांगू, वर्ष म्हणजे आमची जशी पिढी जन्माला आल्या ही पिढून पिढी पाण्याची आमची अशीच परिस्थिती आहे. Not so long ago, Borichibari made headlines for all the wrong reasons. Images of women descending into deep, dried up wells told a very grim story. असं का आम्हाला मोकळ्या मनाने पाणीच नाही अजून. Water had become a daily battle, fought with aching backs and sore legs. The water crisis ran so deep it threatened the village's future itself. Families refused to marry their daughters here. लग्न ठरवायला गेलो, मुलीला पाहायला गेलो का नाही तुमच्या गावात आम्हाला मुलगी द्यायची नाही, कारण तुमच्या गावात पाणी नाही, असे आमचं वय निघून जायचं. 21-22 मध्ये आमच्या गावात स्वदेशची टीम आली. त्यावेळेस म्हणजे आम्ही धावत त्यांच्या समोर गेलो का आपल्याला कोणीतरी आसरा देणार आला. आमची जी गाथा होती ती त्यांच्या समोर म्हटली. मग म्हणजे सतत कोणी ना कोणी अधिकारी आले ना का आम्ही रडत बसायचो का आम्हाला पाणी कुठून तरी मिळावं याच्यासाठी. Today the tide has turned. Through Swadesh Foundation's water program, Borichibari now has access to clean drinking water every single day all year round, at the turn of a tap. तर स्वदेश फाउंडेशन मार्फत इकडे पाण्याची योजनाही केली तरी पण पाणी कमी पडलं. पण शेवटचे जे 4 महिने होते फेब्रुवारी नंतर, तर त्याच्यासाठी स्वदेश फाउंडेशनच्या मार्फत आम्ही इकडे झिंक टँक, तुम्ही बघत असाल झिंक टँकचा आपण इकडे वापर केलेला आहे की जे पाणी त्यांना शेवटच्या पाऊस सुरू होऊपर्यंत त्यांना मिळेल. To ensure that rainwater doesn't go waste, a zinc tank holding 12 lakh liters of rainwater stands tall, capturing what nature provides and holding it in for when it's needed the most. आता ना आमच्या गावात म्हणजे असे लहानले मुलं पण शाळेत त्यांच्या कामाला जात आहे, आम्ही पण आमच्या कामाला जातो. याच्यात आम्हाला खूप बदल झाले. आता आम्हाला ते 2 किलोमीटरवर पाण्यावर नाही जावं लागेल. जी पाण्याची योजना आम्हाला करून दिली ते डॉयशे बँक आणि स्वदेश फाउंडेशनचे मी पूर्ण गावाच्या तर्फे आभार मानते. आता खूप छान वाटतंय. नळाला पाणी म्हणजे आम्ही डोक्यावर पाणी नाही आणत, म्हणजे टेन्शन नाही राहिलं. आणि आज आम्ही नळाला म्हणजे राजीखुशी पाणी भरतोय बा. But it doesn't stop there. Rainwater is now harvested in farm ponds as well, unlocking the potential to farm beyond paddy. 17 farm ponds have empowered 51 farmers to abandon seasonal migration and embrace a second crop, supplementing their incomes by 50,000 rupees per harvest. ही तर सुरुवात आहे. आता शेती हळूहळू वाढवत नेणार आणि कसं जास्तीत जास्त 2.5 ते 3 लाखापर्यंत कसं जाईल हे स्वप्न बघून चालणार. Borichibari didn't just find water, it found its future.